दानव कोणी दानव केले सप्त निर्माण मधुती डक कुंभकर्ण मरो आणि मान्य मिलन मुचकंद त्रिपुळ बजेट आहे सप्त दानव असे साथी दैवत बळजेटी लुंगी झोंगे पातळे झोटिक मधु झोकट खेळतले कुंभखंडे बाबरा ते कुंभखंडे लोटे छोट जंडी धरे ते मोहदा लागी मुरु भेडित माली लागी मुंजात्या लाटे महिषासूर अति मुचकंद उन्मत्ती अति वेळ तसे धुळवणी वगैरे समस्त तिरुकुळ झाले ते आणि ऐसे एकटी मंत्री आज असतात एक सप्तजण आधार ऐसे भेटता अष्टजण मय उठला आणि दंडाने एकमेकाही मैकांना आकळावे ते एक दिन एक रात्री 37 जण विश्रांती ठेव लाता हुंबण्यात येते पुरमावरी जाणून या केली पूर्ण महाप्रेरित भेटीचा ते वेळते गोष्टीपार मूर्छित होते मही ताटली अशी मग 7 जण दानवास्त्र भेटतात केले जर मग सप्त दानवास्त्र तो या दिवशी वृद्ध झाले एक सरी एरीकडे वाचू शक्ती भेटता प्रवेत्रात तिथे संदन पावणे स्थिती वाचू शक्ती भेटत असे तिने घाया ते सगळं मूर्छित पडला वेताळ मही पडता वेळ उतावेळ आदुष्य झाली शक्ती ती एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताक्षण त्यातच पद्धत सावरून वेताळ मूर्छित पुनरुक्ती आला येता होता 7 जण लगट करती तिकडे येऊन ती सिद्धप्रयोग वाताक्ष मच्छिंद्राची झाला ते सिद्धप्रयोग होतात मी संचार अष्टते आपली तिने करून वाताकडे ऑपरेशन होते सिद्ध ऑपरेशन होतं तो आसपास मग खरे शक्य उंटोचा मूर्छावरती बिरवावी ऐशे होता ते अष्टमूर्ती मग एकमेकाचे बोलती आता सोडून ये अमृती शरणव्या वीरगावी ना तरी तुझी आहे कठी ना भूताशी आपल्या गिरी प्राणी तरी याचे प्रसन्न करून जगा माझी नांदवैदेशे रामप्रसादे करून डंकार आणि विभीषण केली वाडीची प्रति राज्य मिरविला तुझे तन्या येते करून वाचवा आपला प्राण उपरी जीवाला संगोपनासाठी होईल एक असे बोलून एकमेका ते करून एक का म्हणजे महाराजाचं म्हणा आहे का सीमा झाली पडतं पाय तन्या समज पूर्वी आता ऋषीपती एक उदाहरण प्राण होती वजू नको रे महाराजाचं आता अन्याय शरण आहोत आमचा वाचवा प्राण आणि प्रत्यक्ष अशी नारायण तेने गळी तुस्कारण केले परी तुझे धन प्राप्त झाले सांगे तन्याय येते झाले तरी बसवे पावले तर म्हणून अवघीचे राहिले बोलले सांगवाय आता क्षणक कशी आळस आम्ही हो पडपाय तिने लाभ असताच काय मिरवल्यात तरी आमचा वाचवा प्राण मग तो नाम तुझे मिरवण जगाकरण सांगाल तरी करी करून हुता सहित होती की यम पाळी यमदूता किंवा विष्णू पाळी विष्णुदूता धावत नाही आम्ही हुता सहिता दूध पडे मिरवे हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा गुणव सुंदर कृपाडे आणि पंचपात घेतलं सांगितला तुझ्या पुरस्कार अभिदान मंत्राचे निर्माण मंत्रोदला कामून गावाला प्रवताचे निमले ऐसा निश्चय सांगपा मग बळे प्रगता प्रीता समोर नासून गेली ही वार्ता आकर्षण असावी हेरीकडे अष्टपती हुतावे जागून ती त्याचे सगळं पशुपाते चंद्र कमल मही व्यक्त होऊन या संवाद जल्पुनी वृत्तास्त्र मुक्त केले विषाच सर्वत्र मग मच्छिंद्र मुनी पवित्र सन्मुख उभे राहती उद्रांजळी उभे करून उभे असते ते समोर वाणी वदले जयकार धन्य मच्छिंद्र म्हणून मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा सोबळा मूर्तिमंत देवी नक्षत्र माझे तेजमंत शशीनाथ मिरविला तवी पिशाच मंडळात परमशुभला मच्छिंद्रनाथ मग सकळाच्या मस्तकी ठेवून आत म्हणे शमंत असावे अष्टजन मुख नायक ते बोलती बोलावणे सकळीक ती मच्छिंद्र कार्य श्लोक जग कार्य वधवाला तरी त्याचा धाक कोणी त्या साह्य पिशाच असावे म्हणे सांगितले याचे कारणे ज्या करुणे मंत्रोच्चार भूताचे ऐसा हे कोणी भूत आयुष्य म्हणून जोडते हात यावरी बोले मच्छिंद्रात अनेक वर मज द्यावे तुमचे आमचे समार्गण झाले सबळ बळे पूर्ण त्या समराचे कथन लाकी ऐशी मिरविले तरी आख्यान वाचिता त्यान करावी बाधा सर्वता आणि हे आख्यान सगळे पाळता प्रिय मानवता तो पुरुष तयाशी ज्याशी जैशी संघटिता निर्माण करावी तुम्ही सर्वत्र आणि आपल्याकडून साव्यात जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राही ज्या सदने तिथे बसू नये सहसा भूतानी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्दिनी चंद्रा लागेन देखावे की अविदाचे जेवी शुकर ती स्वानमान ती अशुद्ध विप्र देवी ती मानवनी सर्वत्र दुर्देशा असावे ऐशा आनंद चित्ता तिथे ते सदन पशु नये भूती असप्रश होतावे त्याची ते होणार नाही भूताची यावरी प्राणस्थ प्राहून ते जरी त्या सदना आणि विघ्न त्याचे करावे निर्माण सगळं भूत मिळवून या आणि त्या घरीचे मनुष्य व्यर्थ घरी भेटले आता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दुर्मार्गी बसावे हे आख्यान जो पाळीता त्याशी कदाकाळी न करावे येता हे जे द्यावे मज सर्वता कृपा करून सर्वांनी ऐसे कोण मच्छिंद्र उक्ती
आयुष्य करी सकळ म्हणती त्या सपना ते वेता निश्चिते आम्ही न करू सहसाई ऐसे बदून वरसुते नेता झाला मचंद्रना सर्व नमुनी कुसत्यात स्वस्थान चालिले अष्टकोटी पिशाच सहित अष्टविराजी मुख दैवत तेही नवणी मचंद्रा प्रत स्वस्थान प्रतिपय गेले हिरीकडे मचंद्रनाथ संस्त्र पाहता झाला 12 मल्लाळ तेजीचा विधी करुणी सर्व कुमारी दवेत चालिला तैसाची पावे कालिका भवानी ती कथा पावेल मचंद्रा लागुनी ते पुढील अध्याय अवधान देवणी कथा सर्व श्रोते स्वीकारा अहो हा कथासार ग्रंथ परिकर पंचम अध्याय भोकल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाई जरी पहिली बाधा असेल तरी तो पठन करती जाईल प्रथम अध्याय जो घोकील त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता पोचन होईल अंजनी शुद्धतया ते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवृत्ती क्रम सकळ मान्यता होईल महिपाळ मोड पडेल सर्वांचे आसवायचे पंचप्रसंग मंत्र सृजनी अनुराग धुंडी सुद्धा मारून सांगे पदे निर्णय कृपे गुण्य साधी भक्त समस्या केवळ सद्गुरु गजानन महाराज की जगन्नाथ महाराज जय जय श्रीराब्दी वाशी शेषाय कवळांचा नमोद्भव शिवा कवळभासा सुखा विलासाय रमेशा मागेला दे सर्व कथन की 12 मनार पवित्र अष्टदिशात मिळवणे युद्ध केले नरकाशी यापुढे बाला मला करुणी तीर्थ कुमार देव करुणे कोकण असतात कुडाळ प्रांत डोंगावात घेऊन या राहिला त्या ग्रामायण दुर्गादे मान काली देवत आहे याचे दर्शन दौराय मच्छिंद्रात पय केले हे काळिका दैवता ती खडतळ मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवस्ताचे काळिका स्थापन केले महिषी तो अस्त्र करून दैत्यवतीने म्हणून शिवाचे मृत्यू झाले म्हणून काळिका देव आले वरदान घे का वीरक कामळा शिरचित्ते वर पटाल मागे भगवती रे म्हणे आपण अर्पणापती मग कामळा आहे शेती तवास मी बहुत शिंगले बसले असत समारंभ आणि जिथे दाटे त्या कार्यात सिद्ध करून आले बहुत वृक्षादी भंगिता शेती मी श्रम पावला मी का असते परिमाते विश्रांती सुखवासे बघू दे मग आयुष्य म्हणून मारण तिथे केले ते तर आपण ते उग्रदेवताजी म्हणून आद्या काय कधी माझी त्या कालिका दर्शनासाठी चित्ते व्यग्र होणे मोठी मार्गदर्शन यासाठी संचार करीत झाला देवी प्रती करून मन मनी मायवाचे आश्चर्यपणे या मंत्रा कार्य केले निपुण त्याचा साह्य होय तो तरी माझे हस्ते वितरण मग कवित्व करून त्या उपणे वरदान कार्यवतीत होय का ऐसे मंत्र बोलावा आणि सोबत चढला अंतकरणी स्वस्ते अस्त्र लागून प्रणाश्रम झाला त्यात मच्छिंद्राचे बोलले त्या ते कळकाळा देवी कोणतेने शोभडे अंतकरण फुल्या समणे देवी जैसा मुचकंद सर्व दिसते ते कळकावे केले तेथे निद्रा बिरदा कुदळे प्रसन्न झाले त्या समयाशी की प्रल्हाद पडताळा परमसंकट विश्वदे क्रोधासाठी प्रकट झाले पूर्ण काष्ट राक्षसावी उठाव्या तैशी कालिकावधी संधी उचमला कुदबरीचं मच्छर आगे माशी मिळवून पाहिलं मग की क्रोध नव्हे पडवा मच्छंद्रा न्याराधी अपार पार्श्वपाय उतावले सारखे समय जाणून या मने नष्ट अनिष्ट पतिता भो पाणी सगळे असतात त्या त्याचे माते दुःख शिवणे आले वा कृतवादी माते गम मागशी वर प्रधान वर्ण वर परिवर्ण होते मधला की विघ्न तुम्हाला असे अरे मी आपले भोग सारून निवांत बसले शेवी ते स्थान सुटे माते वरार वरून घेऊन व्हायचे तुला तरी आता म्हणून उभा न राही जाय फिरुणे ना तरी अवळे कारण होता कारण शासन कधी लागलं शिल मी शिवकरीचे अस्त्र तव करी नाही ना ती विचित्र तरी करी कौटुंब निरोपटे भिक्षा मागे म्हणते अरे मी दैवत मित्र तरी असतात तरी वस्तू काय होता तुझे काही शंका गुरता वाटली नाही तुला असं ते असं पैसे तिथून जाईल ना तरी तू अथवा पावशी नाश पतंग ती पास जे यापुढे मच्छिंद्रपणे पतंग तळी पासे तरी माझे काही प्रताप पायी तरी आता की अरुण मित्रापुढे जोडे देवी जाऊन काढतात पुत्र गरम गरम करता नाही करायचं देवी मले भ्रष्टापुरी कान फाडून आत्वाला तुझ्याने बघितले माझे आवश्यक परी मी न सर्वता अरे तुझे उत्पत्ती मद ठाऊके दैवत जाण तुझ्या जनक माना मस्ते धरून करतो निर्वाह करी बाब द्यायचा तरी तुझं अस्त्रविद्याने पण कास्या भागे दारिद्र्या कारण त्याचे जन्मचक्र सर्वता उपयोगी दिसेना